नमस्कार. आजचा टॉपिक आहे फुकट शिक्षण थ्रू म्युच्युअल फंड्स. आजकाल शिक्षणाचा खर्च एवढा वाढत चालला आहे की लोक खूप परेशान आहे. फक्त पहिली दुसरीला सुद्धा वर्षाला 50-60 हजार रुपये खर्च लागतोय आणि जर कोणाच्या घरामध्ये 2 मुलं असेल तर 1 ते 1.5 लाख रुपये प्रत्येक वर्षाला पोरांच्या शिक्षणाचा खर्च आहे. म्हणून यासाठीच मी आज तुम्हाला असा प्लॅन सांगणार आहे. जर या प्लॅनवर तुम्ही काम केलं तर तुमच्या मुलाचं शिक्षण हे फ्रीमध्ये होऊ शकतं. चला तर आता आपण बघूया की मुलाचं शिक्षण कसं आपण फ्रीमध्ये कंप्लीट करू शकतो. तसं तर या जगामध्ये फ्रीमध्ये काही नसतं, पण जर आपण काही प्लॅनिंग केली तर होऊ शकतं. आपले जे पैसे आहेत ते तसेच राहू शकते आणि आपल्या मुलाचं शिक्षणसुद्धा कंप्लीट होऊ शकतं. तर तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला पहिले 10 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे. जर तुम्ही 10 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आणि तिथून प्रत्येक महिन्याला 6,000 रुपयाची विड्रॉल घेतली, प्रत्येक महिन्याला 6,000 रुपयाची विड्रॉल घेतली आणि हे पैसे तुम्ही मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केले, मग ते मुलाच्या फीसचे असेल किंवा मुलाच्या बसचे पैसे असेल, ते पैसे तुम्ही यामधून देऊ शकता. प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होऊन जातील आणि तुम्हाला इथं 12% जरी रिटर्न भेटले आणि आता डिपेंड करते की तुमच्या मुलाचं सध्या वय काय आहे. पण तुम्ही हे जर SWP प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये पेन्शन तुम्ही 15 वर्षे जरी घेत राहिले तर या 10 लाखामधून तुम्ही 10,80,000 रुपयाची विड्रॉल घेतलेली असेल 15 वर्षामध्ये, पण तरीसुद्धा तुमचे जे पैसे आहे ते बॅलन्स राहतील 26,44,000 रुपये. म्हणजे आपल्या मुलाचं शिक्षण फ्रीमध्ये कंप्लीटसुद्धा झालं आणि बाकी अजून पैसेसुद्धा 26 लाख रुपये बॅलन्ससुद्धा राहिले. तर अशा प्रकारे तुम्ही प्लॅनिंग करू शकता आणि मुलाचं शिक्षण फ्रीमध्ये कंप्लीट करू शकता. अजून एक गोष्ट यामध्ये ॲड यामध्ये करू शकता की 2,000-3,000 जी तुम्हाला मंथली SIP करणं शक्य आहे. तुम्ही जर समजा एक्झाम्पलसाठी 2,000 रुपयाची जरी SIP केली आणि इथं तुम्हाला 13% जरी रिटर्न भेटले, 15 वर्षासाठी तुम्ही SIP केली तर इथं तुमचे 3,60,000 रुपये जमा होतील आणि 3,60,000 जमा झाल्यानंतर त्यावर रिटर्न तुम्हाला 6,77,000 भेटतील. तरीसुद्धा 10,37,000 रुपये 2,000 रुपयाची SIP करून सुद्धा तुम्हाला भेटू शकतात. म्हणजे हे 10 लाख रुपये आणि हे जे 26 लाख रुपये बॅलन्स राहिले आहेत ते म्हणजे 36 लाख रुपयाचा फंड तुमच्याजवळती असेल. म्हणजे शिक्षण कंप्लीट करून सुद्धा 36 लाख रुपये तुमच्याजवळ असेल. यामध्ये तुम्ही त्या मुलाचं हायर एज्युकेशनसुद्धा कंप्लीट करू शकता. आता हे झालं एक कॅल्क्युलेटर. मी आता तुम्हाला लाईव्ह दाखवतो की लाईव्ह किती रिटर्न्स भेटलेले आहेत मागील 15 वर्षामध्ये. जर कोणी सेम हे जर 15 वर्ष अगोदर केलं असतं त्याला लाईव्ह किती रिटर्न भेटले असते ते आपण बघूया. आता आपण हे SWPचे लाईव्ह रिटर्न्स बघतोय. एक्झाम्पलसाठी आपण इथं 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते 15 वर्ष अगोदर आणि तिथून 6,000 रुपये प्रत्येक महिन्याला विड्रॉल घेतलेली होती. म्हणजे 2010मध्ये आपण 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केले होते आणि आतापर्यंत आपण तिथून 10,80,000 रुपये 6,000 रुपये प्रत्येक महिन्याने विड्रॉल घेतलेले आहे. तरीसुद्धा 2025मध्ये 28 लाख रुपये आपल्याकडं बॅलन्स आहेत. तेच ICICIमध्ये सुद्धा आपण 10,80,000 रुपयाची विड्रॉल घेतली तरीसुद्धा 48 लाख रुपये आपल्याजवळ बॅलन्स आहेत. अजून HDFC हायब्रिड इक्विटी फंड तुम्ही बघू शकता, इथं सुद्धा 34 लाख रुपये अजून बॅलन्स आहेत. DSP ॲग्रेसिव्ह हायब्रिडसुद्धा तुम्ही बघू शकता, इथं सुद्धा 25 लाख रुपये बॅलन्स आहे. तर जे आपण कॅल्क्युलेट केलं आहे असं 15 वर्ष अगोदर जर आपण केलं असतं तर असंच घडलं असतं. हेच मला लाईव्ह तुम्हाला दाखवायचं होतं की जे कॅल्क्युलेट आपण करून दाखवतोय असं पहिले 15 वर्ष अगोदर केलं असतं तरीसुद्धा असं होऊ शकत होतं आणि आतासुद्धा असं घडलेलं आहे. तर अशा प्रकारे प्लॅनिंग करून तुम्ही तुमच्या मुलांचं हायर एज्युकेशन हे फ्रीमध्ये कंप्लीट करू शकता. आणि हो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघताय तर फक्त व्हिडिओ बघून चालणार नाही, तर लवकर प्लॅनिंग करणं आणि गुंतवणूक चालू करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आपण गुंतवणूक करू त्यावेळेसच शिक्षण जे आहे ते फ्रीमध्ये कंप्लीट होऊ शकतं. आणि जर यामध्ये तुम्हाला माझी काही मदत हवी असेल तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. मी एक MP रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे, तुम्ही माझी मदत घेऊ शकता. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.